नमस्कार शेतकरी बंधूंनो, कोंबड्यांमध्ये एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल डिसीज, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस, संसर्गजन्य लॅरिगोन्ट्राकायटिस, लिम्फॉइड ल्युकेसिस, इन्फेक्शियस बर्सल डिसीज आणि एव्हियन इन्फॅलोमायलिटिस यासारखे अनेक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा विषाणूजन्य आजार म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा, फाऊल पॉक्स, न्यूकॅसल रोग, इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. फाऊल पॉक्स हा कोंबड्या, बदकं, टर्की आणि इतर पक्ष्यांमध्ये होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जगभरात आढळतो. प्रामुख्याने त्वचेला तसंच श्वसनमार्गांना तो बाधित करतो. फाऊल पॉक्स आजारामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. याची लक्षणं बघायची झाली तर कोंबड्यांची चोच, डोळे, पाय आणि तुऱ्यावर गडद रंगाचा फोड किंवा गाठी तयार होतात. जखमा वाळून चकते तयार होतात. पक्षी सुस्त होतो आणि खाण्याचं प्रमाण कमी होतं. तोंड, घसा आणि श्वसनमार्गात गाठी तयार होणं आणि श्वसनाला त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. यावर उपाय म्हणजे फाऊल पॉक्सचं लसीकरण करावं. पिल्लांना 6 ते 8 आठवड्यांच्या वयात लस द्यावी. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता ठेवावी. शेड नियमितपणे स्वच्छ ठेवणं, दूषित उपकरणं निर्जंतुक करणं यासारख्या गोष्टी कराव्यात. तसंच बाधित पक्ष्यांना निरोगी पक्ष्यांपासून दूर ठेवावं. दुसरा विषाणूजन्य आजार म्हणजे न्यूकॅसल आहे. हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर लसीकरणाद्वारे हा आजार नियंत्रित करता येतो. शेड व्यवस्थापन आणि स्वच्छता राखल्यास या आजाराचा प्रसार टाळता येतो. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. पिलांना पहिली लस 1 ते 7 दिवसांच्या वयात आणि दुसरी लस 4 ते 6 आठवड्यांनंतर द्यावी. शेड निस्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावी. बाहेरचे पक्षी किंवा व्यक्तींना शेडमध्ये प्रवेश बंद करावा. यानंतरचा आजार म्हणजे इन्फेक्शियस बर्सल डिसीज. या आजाराला गंबोरो म्हणतात. अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे हा. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणावर हानी पोचवतो. यामध्ये पाण्यासारख्या पांढऱ्या रंगाची किंवा पिवळसर विष्ठा दिसते. पक्ष्यांचं वजन यामध्ये कमी होतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे दुय्यम संसर्ग होतो. यावर उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करावं. पहिली लस 2 ते 3 आठवड्यांच्या वयात द्यावी. शेडमध्ये आजाराचा धोका असल्यास पुनर्लसीकरण करावं. मंडळी, कोंबड्यांच्या विविध विषाणूजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण हे उपचारापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य जैवसुरक्षा आणि चांगल्या व्यवस्थापन पद्धतींमुळे पोल्ट्री फार्ममधील आजारांचा प्रादुर्भाव कमी होतो. तेव्हा मंडळी, आता सांगितल्याप्रमाणे कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजारांवर जर आपण वेळीच उपाययोजना केल्या तर हे आजार आपण नियंत्रणात राखू शकतो. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.